Hi, I am Mallar Shinde and you are watching Shinde's Class YouTube channel. This channel is specially for English and English grammar. Friends, you know, English is very important for today's life and you know also the importance of English. When you are going to converse with your friends, with your teacher, with your parents, with your colleague, that time you face some problems. Why these problems are there? Because lack of confidence, because lack of grammar, because lack of fluency. That's why I observe that things. That's why today is International Yoga Day and I am going to start video series about English and grammar from that day. So best wishes to your healthy life and let's learn English grammar from Synthesis class. So today we are going to start new chapter and chapter is articles. In Marathi we say articles means upapade. There are three articles in English: a, an and the. These are three articles in English. हे तीन आर्टिकल इंग्लिश मध्ये आहेत. त्यांचे वापर कसे करायचे, त्यांचा वापर कुठे करायचा, त्यासाठी अपवाद काय आहेत, त्यासाठीचे नियम काय आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या दरम्यान सांगणार आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे. तीन आर्टिकल्स आहेत, परंतु तीन आर्टिकल समजून घेण्याच्या अगोदर काही बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. बेसिक गोष्टी मीन्स there are 26 alphabets in English. 26 अल्फाबेट्स आहेत म्हणजे मूळाक्षर आहेत इंग्लिश मध्ये. त्यामध्ये 5 जे आहेत त्यांना आपण ऑवेल्स असं म्हणतो, म्हणजे स्वर असं म्हणतो. त्यानंतर 21 जे आहेत ते कॉन्सोनंट्स आहेत. कॉन्सोनंट्स मीन्स व्यंजने आहेत. मग ऑवेल्स कोणते आहेत, तर ऑवेल्स मध्ये ए, ई, आय, ओ and u. These are 5 vowels in English. Y also semi-vowel in English, but it shows sometimes vowel sound, it shows sometimes consonant sound. That's why I added Y here in the consonants. But today we learn about vowel sounds. These are vowel sounds, these are vowel alphabets. Here sound is important, letter is not important. Because A, E, I, O, U हे 5 स्वर आहेत. ए हा स्वर आहे, परंतु या स्वराचे साऊंड किती निघतात, डिफरंट असतात. उदाहरणार्थ ए चे जर तुम्ही साऊंड विचारात घेतले तर ए, अ, ए, ओ यासारखे त्याचे साऊंड निर्माण होतात. ई चे त्याच प्रकारे साऊंड निर्माण होतात. ई, ए यासारखे त्याचे साऊंड निर्माण होतात. आयचे पण ई, आय यासारखे साऊंड निर्माण होतात. त्यानंतर ओ चे पण ओ, उ, अ यासारखे साऊंड निर्माण होतात. आणि यू याचे पण यू, ए, अ यासारखे साऊंड निर्माण होतात. मग साऊंड इम्पॉर्टंट आहेत लेटरच्या पेक्षा. आता बघूयात आपण जे तीन आर्टिकल्स आहेत ए, एन आणि द. द ला कधी कधी द चा उच्चार दी असा होतो आणि कधी द चा उच्चार द असा होतो. तो कधी होतो या गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे व्हिडिओच्या दरम्यान. सुरुवातीला पाहू आपण तीन आर्टिकल्स. देयर आर 3 आर्टिकल्स इन इंग्लिश. मग त्याचं वर्गीकरण, या तीन आर्टिकलचं वर्गीकरण दोन गटात करता येईल आपल्याला. एक गट आहे डेफिनेट आर्टिकल आणि दुसरा आहे इनडेफिनेट आर्टिकल. ए आणि एन हे दोन आर्टिकल असे आहेत जे इनडेफिनेट आहेत. इनडेफिनेट आर्टिकल म्हणतात. आणि द जे आर्टिकल आहे या आर्टिकलला डेफिनेट आर्टिकल असं म्हणतात. इनडेफिनेटचा अर्थ असा होतो अनिश्चित आणि डेफिनेटचा अर्थ होतो निश्चित.
द चा वापर ह्या निश्चित गोष्टींसाठी केला जातो आणि ए आणि यांचा वापर अनिश्चित गोष्टींसाठी केला जातो, म्हणून आपण त्याला अनिश्चित उपपदे असं म्हणतो. आता ए चा अर्थ काय होतो? ए चा अर्थ एक असा होतो. एन चा अर्थ काय होतो? एन चा पण एक. आणि द चा अर्थ काय होतो? द चा पण एक असाच अर्थ होतो. आता एक लक्षात घ्या, इनडेफिनेट कशामुळे म्हटलंय, डेफिनेट कशामुळे म्हटलंय, हे आपल्याला या व्हिडिओच्या दरम्यान नक्कीच लक्षात येईल. आपण ए, एन आणि द याचे वापर पाहणार आहोत आणि वाक्यामध्ये त्यांचा कसा यूज करतात, कुठे यूज करतात ही पाहणार आहोत. सो लेट्स लर्न हाऊ टू यूज ए एंड द आर्टिकल्स and when and where. What are the norms and regulations of these three articles to use into the sentence, with use it within the conversation, etc. Friends, when you talk with your friends or teachers that time, you need to use articles. How to use that? Let's learn. A. There are three articles. First is a, then another is an, and last one is the. आता ए कुठे वापरायचा, एन कुठे वापरायचा आणि द कुठे वापरायचे, याचे जे नॉर्मल नियम आहेत जे की आपण शिकलो आहोत ते अगोदर पाहूया आणि नंतर मग ज्या एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत त्या सांगणार आहे. सुरुवातीला आपल्या शिक्षकांनी किंवा अगोदरच्या काळात ज्या प्रकारे आपल्याला ज्ञान मिळालं ते अशा प्रकारे मिळालं की ए हा कॉन्सनंटच्या पूर्वी वापरायचा. आता एक लक्षात घ्या, जे आर्टिकल आहेत ते नाउनच्या पूर्वी वापरतात आणि सिंगल नाउनच्या पूर्वी वापरतात, ही गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हे आर्टिकल कुठे वापरायचं सांगितलं की ज्या ठिकाणी कॉन्सनंट साऊंड असेल, कॉन्सनंट असेल लेटर त्याच्या अगोदर ए वापरा आणि वॉवेल लेटर असेल त्याच्या अगोदर एन वापरा आणि युनिक थिंग असेल त्या ठिकाणी द वापरा. परंतु या कॉन्सेप्ट मध्ये थोडीशी मिस्टेक आहे, ती मिस्टेक आपल्याला सुधारायची आहे. ए हे कॉन्सनंट लेटरच्या अगोदर न वापरता कॉन्सनंट साऊंडच्या अगोदर वापरायचं. एन हे वॉवेल लेटरच्या अगोदर न वापरता वॉवेल साऊंडच्या अगोदर वापरायचं आणि द चे उपयोग आपण शिकणारच आहोत. फॉर एक्झाम्पल, मी काय तुम्हाला ट्रॅडिशनल रेग्युलर उदाहरण देतो, त्यावरून गोष्ट लक्षात येईल. याचा वापर कुठे करावा? जनरल थिंग्स, कॉमन थिंग्स, फर्स्ट टाइम. साधारणतः या तीन गोष्टी आपल्याला सांगता येतील की जर एखादी गोष्ट जनरल असेल, सामान्य असेल, कॉमन असेल, सामान्य असेल आणि फर्स्ट टाइम एखाद्या गोष्टीचा उल्लेख केला, नाउनचा उल्लेख केला, त्यावेळेस आपण ए हे आर्टिकल वापरतो. उदाहरणार्थ, अ फॉक्स यू डोंट नो. त्या फॉक्सच्या बाबतीत एक फॉक्स आहे, कोणता आहे माहित नाही, कलर कसा आहे माहित नाही, त्याचं नाव काय माहित नाही, म्हणून अ फॉक्स. अ कार, अ फॅन, अ काव यासारख्या नामांच्या अगोदर आपण आर्टिकल ए वापरत असतो. आता या ठिकाणी झालं काय की फॉक्स मध्ये पहिलं जे मूळाक्षर आहे ते आहे एफ, त्याचा साऊंड होतो फ. कारचा सी आहे त्याचा साऊंड होतो क. फॅनचा एफ आहे त्याचा साऊंड होतो फ. काऊचा क. म्हणजे कॉन्सनंट साऊंड आहे. कॉन्सनंट साऊंडच्या अगोदर आपण ए हे आर्टिकल वापरतो, लेटरच्या अगोदर नाही, कॉन्सनंट साऊंडच्या अगोदर. त्यानंतर यांचा वापर कुठे करावा? तर जे वॉवेल्स आहेत, वॉवेल्स आहेत कोणते? ए, ई, आय, ओ, यू. हे जर साऊंड असतील अगोदर, त्या नामाच्या अगोदर सुरुवातीला हे साऊंड असतील तर आपण यांचा वापर करतो. उदाहरणार्थ एक पाहूया. एन ऍपल, एन एलिफंट, एन इंक पॉट, एन ऑरेंज, एन अम्ब्रेला. अम्ब्रेला
आता या ठिकाणी काय आहे, ॲन इंक पॉट असं म्हटलंय मी. ॲन इंक असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत, कारण द्रव पदार्थाच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही. म्हणून ॲन इंक असं होणार नाही, पण ॲन इंक पॉट असं होईल. ॲन आईस्क्रीम असं नाही होणार, पण ॲन आईस्क्रीम कोन असं होईल. सो ती एक गोष्ट लक्षात घ्या की द्रव पदार्थांच्या अगोदर आपण आर्टिकल वापरत नाही. या पद्धतीने आपण या ठिकाणी यांचा वापर केला. आता यांचा वापर या ठिकाणी का केला हे लक्षात घ्या. ऍपलच्या सुरुवातीला अल्फाबेट आहे ए, त्याचा साऊंड होतो ऍ. एलिफंट ए, इंक पॉट ई, ऑरेंज ऑ, अम्ब्रेला अ. म्हणजे ए ई आय ओ यू चे या ठिकाणी जे साऊंड होतात ते साऊंड काय निर्देश करतात, तर ऑवेल साऊंड निर्देश करतात. म्हणून त्या ठिकाणी आपण यानं वापरले. अशामुळे नाही वापरलं की त्या ठिकाणी ए ई आय ओ यू आलेला आहे, परंतु ए ई आय ओ चे साऊंड त्या ठिकाणी मेन्शन झालेले आहे. आता याच गोष्टीला थोडंसं आणखीन आपण वेगळ्या पद्धतीने पाहतो, ते पाहूयाच आपण. परंतु त्या अगोदर द च ही पूर्वी जे आपल्याला सांगितलेलं आहे किंवा जे ट्रॅडिशनल पद्धत आहे त्यानुसार द चा वापर करू आणि त्यानंतर मग आपण जे अपवाद आहेत ते पाहूया. खरं म्हणजे ते अपवाद नाहीत, परंतु कॉन्सेप्ट क्लिअर न झाल्यामुळे, डेफिनेशन क्लिअर नसल्यामुळेच त्या गोष्टी राहून जात आहेत. असो, ज्या युनिक थिंग आहे, किंवा आपण असं म्हणूया ज्या स्पेसिफिक आहे, त्यानंतर स्पेसिफिक आहेत, युनिक आहेत, पर्टिक्युलर आहेत, किंवा सेकंड टाइम एखाद्या गोष्टीचा उल्लेख करतो आपण, त्यावेळेस द हे आर्टिकल वापरायचं. द हे आर्टिकल कुठे वापरावं? युनिक थिंग असेल, स्पेसिफिक असेल, पर्टिक्युलर असेल आणि सेकंड टाइम आपण त्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला मेन्शन करतो आहोत, त्या नाउनला, त्यावेळेस सुद्धा द हे आर्टिकल असं वापर. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहूया द ताजमहल, द गंगा, द हिमालया, etc. द मून, द सन. या युनिक थिंग आहे. युनिक थिंग आहेत म्हणून आपण द या आर्टिकलचा वापर केलेला आहे. आता यामध्ये जी कॉन्सेप्ट होती, मूळ कॉन्सेप्ट, की तुम्हाला कॉन्सोनंट साऊंड आला ना तर साऊंडच्या अगोदर ए वापरायचं, ऑवेल साऊंड आला ना तर एन वापरायचं. साऊंड इम्पॉर्टंट आहे, लेटर इम्पॉर्टंट नाही. ए ई आय ओ यू आल्याच्या नंतर एन वापरावं असं नाही, तर ए ई आय ओ यू चे साऊंड आल्याच्या नंतर एन वापरलं पाहिजे. याच्या बाबतीत हे तसंच कॉन्सोनंट साऊंड आल्याच्या नंतर, ना की हे सोडून बाकीचे 21 कॉन्सोनंट आहेत ते आले की तुम्ही ए वापरणार असं नाही. तर साऊंड इम्पॉर्टंट आहे. उदाहरणार्थ आपण काही आणखीन वेगळे उदाहरण पाहू, म्हणून त्यावरून आपल्या लक्षात येईल की आपण ए आणि एन चा वापर करत असताना काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. उदाहरणार्थ या ठिकाणी मी एक शब्द लिहितो, या शब्दाचा उच्चार आहे अवर, किंवा त्याला आपण आर असं पण म्हणतो, अवर. मग या ठिकाणी कोणतं आर्टिकल वापरायचं, तर या ठिकाणी हा एच कॉन्सोनंट आहे म्हणून येईल का? नाही येणार. म्हणून हा जो अवर आहे शब्द, याच्या अगोदर एन हे आर्टिकल येईल, एन अवर. का बरं? तर याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते हवर असं नसून अवर असं आहे किंवा आर असं आहे. या ठिकाणी एच चं प्रोनाउन्सिएशन होत नाही, या ठिकाणून प्रोनाउन्स होतो अवर, आणि या ठिकाणी ओवेल साऊंड आहे अ, म्हणून आपण एन वापरतो. दुसरं एक मी याच्यामधलं एक्झाम्पल देईल, एन एम ए. एम हा कॉन्सोनंट आहे, बट याचा उच्चार आपण एम म्हणजे असा करतो. आता ए जो आहे ना तो आहे ओवेल साऊंड, म्हणून आपण या ठिकाणी एन वापरतो. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण घेता येईल, एन ऑनेस्ट.
या ठिकाणी सुद्धा आपण एन वापरलं. एच हा कॉन्सोनंट आहे तरी सुद्धा एन वापरलं. त्याचं कारण असं, या ठिकाणी सुद्धा एचचं प्रोनाउन्सिएशन होत नाही, ऑनेस्ट, म्हणून या ठिकाणी हा जो साऊंड आहे तो आहे ऑ. ऑनेस्ट असा आपण उच्चार करत नाही. सो साऊंड इम्पॉर्टंट आहे, फर्स्ट साऊंड इम्पॉर्टंट आहे, त्यानुसार आपण आर्टिकल वापरत आहे. या ठिकाणी सुद्धा काही उदाहरणं पाहता येतील. ते असे उदाहरणार्थ युनिक. युनिक मध्ये यू ने स्टार्ट होतं. यू हा वॉवेल साऊंड आहे, वॉवेल लेटर आहे, पण त्याचा साऊंड जो आहे तो कॉन्सोनंट निघतो. युनिक ए वाय, वाय हा कॉन्सोनंट असल्यामुळे या ठिकाणी ए आलेला आहे. याचा वॉवेल साऊंड निघत नाही जरी या ठिकाणी वॉवेल लेटर असेल तरी सुद्धा. सो फ्रेंड्स, देयर इज अ वर्ड युनिकॉर्न, युनिफॉर्म and united. First letter is U and U is vowel letter, but sound is there, A, Y sound is there, that's why we use A. या ठिकाणी Y sound येतो. पहा आपण युनिकॉर्न शब्द कसा लिहू. युनिकॉर्न, आता युनिकॉर्न असा शब्द लिहिल्याच नंतर या ठिकाणी ए येतं. ए मीन्स Y आणि वाय हा कॉन्सोनंट आहे, दॅट्स वाय आपण या ठिकाणी ए चा यूज करतो, एन चा यूज करत नाही. द च्या बाबतीत एक गोष्ट इथं मी मेन्शन केली होती, सेकंड टाइम किंवा पर्टिक्युलर थिंग. या बाबतीतलं उदाहरण असं सांगता येईल. फॉर एक्झाम्पल, देर इज अ बॉय. आता या ठिकाणी मी ए हे आर्टिकल वापरलं फर्स्ट सेंटेन्स मध्ये, जो की आपला या ठिकाणी नियम लागू पडतो ए साठी आणि द साठी सुद्धा. देअर इज अ बॉय. आता हा बॉय कोणता आहे माहित नाही, म्हणून माहित नसल्यामुळे तो कॉमन थिंग आहे, जनरल थिंग आहे, म्हणून या ठिकाणी आपण ए चा यूज केलेला आहे. सेकंड सेंटेन्स मध्ये मी असं म्हणतो, द बॉय इज क्लेवर. आता या ठिकाणी मी द या आर्टिकलचा वापर केलेला आहे. जे मी असं सांगितलं होतं, अ आर्टिकल ए आर्टिकल कुठे वापरतात, तर फर्स्ट टाइम असं पण सांगितलं होतं मी. फर्स्ट टाइम एखादी गोष्ट मेन्शन करताय आपण फर्स्ट टाइम, मी हा बॉय फर्स्ट टाइम यूज केला, मग मेन्शन केला, त्या ठिकाणी आपण ए हे आर्टिकल वापरलं. सेकंड टाइम मी यूज करत असताना द हे आर्टिकल वापरलं, कारण तो बॉय आता पर्टिक्युलर झाला, स्पेसिफिक झाला. मी स्पेसिफिक बॉय बद्दल बोलतोय, पर्टिक्युलर बॉय बद्दल बोलतोय. सेकंड टाइम मी त्याला मेन्शन करतोय, दॅट्स वाय मी सेकंड टाइम द हे आर्टिकल. फॉर एक्झाम्पल, देयर इज अ ट्री. ट्री कॉमन आहे, जनरल आहे, बट सेकंड टाइम मी म्हणेल द ट्री इज टॉल. दॅट्स लाईक सेकंड टाइम उल्लेख करत असताना पर्टिक्युलर थिंग असेल, स्पेसिफिक थिंग असेल, तर त्यावेळेस तुम्ही द या आर्टिकलचा वापर करता. फॉर एक्झाम्पल, देयर इज एन अम्ब्रेला. देयर इज an umbrella. आता या ठिकाणी मी an चा वापर केलेला आहे, कारण फर्स्ट टाइम आहे. अम्ब्रेला प्रोनाउन्सिएशन अ आहे, an चा वापर झालेला आहे. आता याच वाक्यामध्ये मी त्याच अम्ब्रेला बद्दल बोलतोय, तर मी द अम्ब्रेला इज पिंक. ती अम्ब्रेला गुलाबी रंगाची आहे. मग या ठिकाणी मी द हे आर्टिकल वापरलं, कारण इथं पर्टिक्युलर अम्ब्रेला आहे, स्पेसिफिक अम्ब्रेला आहे, मी ती मेन्शन करतोय. सेकंड टाइम मी मेन्शन करतोय, म्हणून या ठिकाणी सेकंड टाइम उल्लेख करत असताना एखाद्या गोष्टीचा द हे आर्टिकल वापरतात, फर्स्ट टाइम उल्लेख करताना ए आर्टिकल वापरतात. आणि कॉमन थिंग असताना, जनरल थिंग असताना, सिंग्युलर आहे त्यावेळेस सुद्धा ए चाच वापर करत असतो आपण. वॉवेल लेटर पेक्षा आपण साऊंड कडे महत्त्वाचं लक्ष द्यायचंय. साऊंड ज्या वेळेस तुम्ही लक्षात घ्याल त्यावेळेस एन, ए ई आय ओ असा साऊंड जर त्या ठिकाणी आला तर तुम्ही त्या ठिकाणी एन वापरणार. अदरवाईज कॉन्सोनंट साऊंड आला तर त्या ठिकाणी ए वापरणार आहात. युनिक थिंग असेल, स्पेसिफिक थिंग असेल, पर्टिक्युलर थिंग असेल, सेकंड टाइम तुम्ही एखादी गोष्ट मेन्शन केली असेल, त्या ठिकाणी सुद्धा आपण एन चा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल, आणखीन एक यासारखं उदाहरण देता येईल. देयर इज a flower, the flower is red. मग या ठिकाणी सुद्धा मी अगोदर फ्लावर कोणता आहे माहित नाही, जेव्हा माहित झालं तेव्हा मी त्याचा द वापरलं. सो सुरुवातीला
जी गोष्ट माहित नाहीये, कॉमन आहे, जनरल आहे, त्या बाबतीत आपण ए किंवा एन वापरतो आणि त्यानंतर स्पेसिफिक ज्यावेळेस ती गोष्ट होते, पर्टिक्युलर होते, त्यावेळेस द वापरतो. आणखीन याच्यामध्ये मी असं सांगितलं तुम्हाला की द कधी म्हणायचं आणि दी कधी म्हणायचं. त्याच्या बाबतीतले एक नियम आहे तो असा, फॉर एक्झाम्पल तुमच्या काही उदाहरणं लिहिल्याच्या नंतर लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल आपण एखादा चित्रपट पाहतो, चित्रपट संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी नाव येतं दी एंड, किंवा मी असा उल्लेख केला द ताज, दी एंड. आणखीन मी एक उल्लेख करतोय दी इंडिया. आता या ठिकाणी मी द आणि दी असे काही प्रोनाउन्सिएशन केलेले आहे. या ठिकाणी मी दी असं प्रोनाउन्सिएशन केलेलं आहे, या ठिकाणी द असं केलेलं आहे आणि या ठिकाणी दी असं केलेलं आहे. त्याचं कारण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस नाउन त्याची सुरुवात जर ऑवेल साऊंडने होत असेल, साऊंडच लक्षात घ्या, लेटर लक्षात घेऊ नका, साऊंडने होत असेल, ऑवेल साऊंडने किंवा त्या शब्दाची, तर त्याच्या अगोदर आपण काय करतो, दी वापरतो. आणि तो जर कॉन्सोनंट साऊंड असेल तर द वापरतो, वॉवेल साऊंड असेल तर दी वापरतो. सो vowel, if there is a vowel sound then say the, if there is a consonant sound then say the. आणखीन द कुठं वापरायचं नाही या बाबतीतल्या काही गोष्टी आहेत, लास्ट त्या मी मेन्शन करेन. फॉर एक्झाम्पल एक स्टेट्स असतील, कंट्री असेल, कॉन्टिनेंट असेल, त्यानंतर स्टेट्स असतील, कंट्री असेल, कॉन्टिनेंट असेल, सिटी असेल, तर त्या अगोदर द हे आर्टिकल वापरायचं नाही, कोणतेही आर्टिकल त्या ठिकाणी वापरायचं नाही. किंवा साऊंड असेल, एखादा साऊंड असेल, फॉर एक्झाम्पल म्युझिक आहे तर द म्युझिक असं म्हणणार नाही आपण, दी म्युझिक असं म्हणणार नाही, साऊंड असेल. म्हणजे या ठिकाणी कोणतेही आर्टिकल वापरायचं नाही, द आर्टिकलचा यूज करायचा नाही. किंवा लँग्वेज असेल, लँग्वेज. सो there is nothing any article before these words. So friends, today we learned a, an and the, these articles, and how to use these articles, where use these articles, what are the rules and what are the definitions are. So concept clear करा. लेटर च्या ऐवजी साऊंड इम्पॉर्टंट आहे. ओवेल साऊंड कशाला म्हणतात, त्याचे साऊंड किती निघतात, कॉन्सोनंट साऊंड कशाला म्हणतात, यानुसार जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला नक्कीच यातील फरक समजेल आणि आपण त्याचा यूज करू शकतो. सो थँक यू लिसन फॉर द व्हिडिओ, अँड इफ यू लाईक द व्हिडिओ then subscribe, like and share the video. Thank you once again. We will meet another time with next video, next chapter. Thank you.